आजची तातडीने पत्रकार परिषद घेण्याचं आपल्या या मोर्चाचे जे नेतृत्व करतात ते सर्वांचे नेते डॉक्टर अजितजी नवले साहेब, आज आपण तातडीने ह्या ठिकाणी जमलो. आपण गेले 8 दिवसापासून ह्या संघर्षाला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने आपण हिवाळी अधिवेशन बघितलं. हिवाळी अधिवेशनामध्ये सगळ्या जी काही आमदार असतील, बाकीचे पदाधिकारी असतील, त्यांनी जो जो आवाज उठवला तो सगळा बघितला. आणि म्हणून आपण अकोलेकर का एक झालो याचं कारण म्हणजे की आपल्या अकोल्यावरती जो अन्याय होतो आहे आणि म्हणून पुन्हा नाशिक हायस्पीड रेल्वे ही अकोल्याच्या एक तरी स्टेशन झालं पाहिजे ह्या मागणीवरती ठाम आहेत. आणि म्हणून आपण गेली 8 दिवस सगळ्यांना आव्हान करतो आहे सगळीजणं की सगळ्या पक्षाचे प्रमुख नेते आपण सगळ्यांनी एकत्र आलो पाहिजे आणि त्याप्रमाणे काही प्रमाणात ते होताना दिसतं आहे. मला वाटतं आज जवळजवळ 10 ते 15 गावांमध्ये आपण सगळे प्रमुख काही मंडळी गेलो, काही महाविद्यालयावरती गेलो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सगळी माध्यमं आपण आज सगळ्या पद्धतीनं आपण अवलंबतो आहे. परंतु आपल्याला जो आपला उद्देश साध्य करायचा आहे आणि सरकारला जी जाग आणायची त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात हा लढा उभा राहायला पाहिजे, हा आपल्या सर्वांचा मानस आहे. आणि म्हणून हा मानस घेत असताना आपल्याला जे 16 तारखेला मंगळवारी प्रांत कार्यालय संगमनेर या ठिकाणी जायचं आहे आणि ह्यासाठी आपण उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी ह्या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने आपण ग्राउंड लेवलला गावागावामध्ये गेल्यानंतर जी काय आम्ही सगळ्या पक्षाची जी काही रूट लेवलची जी काही कार्यकर्ते आज आम्ही प्रत्यक्ष मनकर साहेब आम्ही तिथे गेलो. आमची सगळ्यांची मानसिकता आता बऱ्यापैकी गाव पातळीवरती एकत्र येऊन त्या लढ्यासाठी निघण्याची झाली आहे. परंतु तालुक्याचा विचार केला तर एवढा 200-250 गावांमध्ये आपण पोचायचं आहे, वाड्या वस्त्या आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी आपण तिथं पोचलो पाहिजे, हा एक आपला उद्देश आहे. आत्ता जर बघितलं आम्ही तर एक 15% आपण तालुका कव्हर करू शकलो आणि मोर्चा 2 दिवसावरती आलेला आहे. 2 दिवसावरती मोर्चा आणि आपल्याला 85% तालुका जर कव्हर करायचा असेल तर याला उपाययोजना म्हणून ही तातडीची पत्रकार परिषद नेत्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की आपल्याला शेवटी प्रत्येक ठिकाणी पोचून आपल्याला प्रमुख कार्यकर्त्यांना, गाव पातळीवरती कार्यकर्त्यांना याच्यात जोडलं पाहिजे, ह्या लढ्याचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. आणि आपण 2 दिवसामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी कसं पोहोचलो पाहिजे यासाठी ह्या पत्रकार परिषदेचा महत्त्वाचा उद्देश पत्रकार परिषद घेण्याचा आहे. आज आपण बघितलं की आपण आता कसं पोचू शकतो यासाठी सविस्तर सगळे नेतेगण आपल्याला मार्गदर्शन करतील. परंतु जो एक हे सगळं करत असताना जे काय गाव पातळीवरती दिसतं आहे, मधल्या फळीतला कार्यकर्ता सज्ज आहे की आम्ही सगळ्यांनी एक आव्हान करतो आहे की सर्वपक्षीय म्हणून जे आव्हान करतो आहे, सगळ्यांना कॉल करतो आहे आणि आपण ते पुढं जाण्यासाठी आपण सज्ज होतो आहे. परंतु एक छोटीशी खंत सगळ्यांच्या मनामध्ये येते की जी काय वरच्या फळीतली जी काही नेते आहे त्यांनी हे मनावरती घेतलं पाहिजे. हा काय प्रश्न डॉक्टर अजित नवले साहेबांच्या एकट्यासाठी नाही आहे, मनकर साहेबांसाठी नाही किंवा महेश रावांसाठी नाही किंवा सावंत साहेबांसाठी नाही आहे. हा कोणाचा एकट्याचा प्रश्न नाही, हा संबंध तालुक्याचा प्रश्न आहे. म्हणून त्या एक नेतृत्व करण्यासाठी ह्या सगळ्या मोठ्या नेत्यांनी एकत्र यावा आणि त्याने हातभार लावला पाहिजे, ह्यासाठी आपण ही सगळीजणं खटाटोप करतो आहे. खऱ्या अर्थाने ही चळवळ सुरू झाली. ही चळवळ सुरू होत असताना सगळ्यांनी त्याला रिस्पॉन्स दिला आणि हा रिस्पॉन्स देत असताना आपण आता 2 दिवसामध्ये किती तयारी केली पाहिजे ह्यासाठी जी काय तयारी करायची त्यासाठी ही सगळी मंडळी वारंवार जी एकत्र आलेली ही 5-6 दिवसामध्ये तीच मंडळी आहे. त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि ती वाढ होण्यासाठी आणि गावागावामध्ये चळवळ उभं राहण्यासाठी आणि अंतिम नियोजन हे उद्या संध्याकाळी हे अंतिम नियोजन आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. आणि ते नियोजन करण्यासाठी सगळ्यांची मदत, सर्व पक्षांची मदत घेण्यासाठी आणि सर्व पक्षांनी त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी ही नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र यावं. याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला फायदा होणार नाही किंवा कोणत्याही पक्षाला तोटा होणार नाही. मला वाटतं याच्यामध्ये आपण कुणीही पक्ष आणणार नाही. कोणाला जो कुणी येईल मानासन्मानाने त्याला त्या नेतृत्वामध्ये पुढं घालून पुढं त्याच्या मान सन्मान करण्याची प्रत्येकाची ही आज तरी धारणा सगळ्यांची आहे. कोणत्याही पक्षात झाला तर तो खुर्ची देण्याची ताकद आपण ठेवतो आहे.
मला वाटतं हा लढा यशस्वी करण्यासाठी आम्ही सगळेजण पुन्हा एकदा सगळ्या नेते मंडळींना, मग वैभव पिचड असतील, अमितरावजी बांगरे असतील, डॉक्टर किरणजी लामटे साहेब असतील, ही सगळी मंडळी, या सगळ्या मंडळींना विनंती आहे, तळपडे साहेब असतील, सतीशदादा भांगरे असतील, ही जी चळवळीतली सगळी नेते आहेत, त्या सगळ्या नेत्यांना मी माझ्या वतीनं विनंती करतो की आपण ह्या लढ्यासाठी यावं आणि या लढ्याचं नेतृत्व करावं. आम्ही आपल्याबरोबर आहोत. आम्ही सगळीजण आपण मिळून संगमनेरचा प्रांत कार्यालयावरती जे निवेदन द्यायचं, तो निवेदन देण्याचा मोर्चा आपण यशस्वी करू, एवढी मी सगळ्यांना विनंती करतो. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.